कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्याचा माझा काय वैयक्तिक वैर नाही। हा, आता तो चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यावर चाप बसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी माझ्यावरती चोरीचा आळ घालण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्याला त्याची चूक कळली ना। तो आपल्या बायका पोरांकडे परत गेला, त्याचा संसार सुखाने सुरू झाला। केवढी मोठी गोष्ट आहे। आणि उमा, ज्याचं शेवट गोड तर सगळ्याच गोड। आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आज ही नोकरी सोडली, दुसरी नोकरी बघूक लागत, त्या नोकरीमध्ये काही अडचण आला तर ती सोडूक लागत। असं किती दिवस करणार आणि कुठे कुठे प्रयत्न करणार। त्यापेक्षा जा हा तर चांगला समजून करायचा। आपण चुकीचा वागत नाही ना, आपला कधीच वाईट होणार नाही। ठीक आहे। डुग्गू, मी रात्री फोन चार्ज करायला विसरलोय, त्याची बॅटरी संपू नको। आणि इकडे शिंदे 5 मिनिटं तू फोन दे, नाहीतर मी काढून घे ना डुग्गू। अरे सुनील दादा, मी तुला 5 मिनिटात फोन दिला तर मग मी हरीन आणि माझे मित्र मला चिडवतील ना। 5 मिनिटं प्लीज। तू असं नाही ऐकणार। आणि तू अरे 5 मिनिटं डुग्गू फोन, अरे 5 मी मिनिटं फटके दे ना आता डुग्गू। 5 मिनिटं। ए डुग्ग्या, 5 मिनिटं। हा, जा जरा चारूला बोलावून आण। डुग्गू, डुग्ग्या, अरे ऐकत जा रे कधीतरी। हा। डुग्ग्या, आधी तो मोबाईल श्रीनूला दे। कळत नाही मी काय सांगते ते। जा आणि चारूला बोलावून आण, मी बोलावलंय म्हणून सांग तिला। जातो। काय चाललंय या पोराचं लक्ष नाही अजिबात। आई 5 दे मोबाईल इकडे। अगं 2 मिनिटं। काय 2 मिनिटं? अगं 2 मिनिटं। दे मोबाईल इकडे। 2 मिनिटं। बघितलं? आणतो बोलवतो तिला। डुग्ग्या, सांगतो। अरे देवा, काय म्हणायचं या मुलाला। हल्ली हे नवीन वेळ लागले डुग्गूला। दिवसभर मोबाईलवर कसले गेम खेळत असतो काय माहित। मंजू मामी, घराला शिस्त लावणारा जर घरात नसेल तर हे असंच होणार ना। प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल तसंच वागणार। दादा मामा जेव्हा या घरात होता तेव्हा घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शिस्त होती या घरात। मग ही गोष्ट सांगायची, दादा मामाच्या धाकाने डुग्गूच काय, आम्ही सुद्धा कधी एवढा वेळ मोबाईल हातात घेतला नव्हता। आपण आपल्याच हाताने एवढं मोठं नुकसान करून घेतलं, हे आत्ता कोणालाच नाही कळणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।